जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात जैन ड्रीम स्पेसेसवर जळगाव क्रिकेट लीग अर्थात JCL 2026चे रोमांचक आणि थरारक सामने चांगलेच रंगले। अखेर रविवारी रात्री JCLचा अंतिम सामना अंमळनेर सुहास जायंट्स व जळगाव कोकटा किंग्समध्ये चांगलाच चुरशीचा ठरला। जळगाव क्रिकेट लीग फायनलचा उद्घाटन सोहळा यावेळी उत्साहात पार पडला। या थरारक सामन्यात जळगाव कोकटा किंग्सने यंदाच्या JCLच्या चषकावर आपले नाव कोरले आहे। जळगाव कोकटा किंग्सने नाणेफेक जिंकून कर्णधार जगदीश झोपे यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। अचूक गोलंदाजीच्या जोरावर अंमळनेर सुहास जायंट्सच्या फलंदाजांना अंकुश लावत 8 गडींच्या मोबदल्यात निर्धारित 20 षटकात 166 धावा लगावल्या। मात्र जळगाव कोकटा किंग्सने 18.2 षटकातच आपले 5 गडी राखून 171 धावा करून आपल्या नावावर विजयाची उधळण केली। और पहली बार एक नेशनल और इंटरनेशनल लेवल के टूर्नामेंट हुआ और सबने उसी साथ को एंजॉय किया। इससे भी बेटर होगा। जो भी पूरे टीम ओनर्स है उन्होंने भी बहुत करेज करके ये सबकी दी। कोकटा जी ने मुझे हिसाब से स्पोर्ट्स में पहली बार पार्ट लिया, पर पहली पार्ट लेने के बाद जो आज विनिंग रही उनकी बहुत अच्छा काबरा जी भी है, सभी है, सबने करना है। बहुत खुशी हुई कि एक इंटरनेशनल और इंटरनेशनल जळगावमध्ये आज हे पहिल्याच वेळेस असे सामना होत आहे। त्याबद्दल मी जळगाव क्रिकेट असोसिएशनचे आणि अशोक आणि त्यांच्या परिवाराचे खूप आभार मानतो की अशी संधी जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना आणि तरुणांना ही संधी आणि मी पहिल्या वेळेस तिकडे आलो आहे आणि हे वातावरण आपण पाहिलं तर एखाद्या कॉर्पोरेट एरियामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये आपण आलो असं वाटतं आहे। त्यामुळे पालकमंत्री या नात्याने मी या सगळ्या क्रिकेट क्लबचं आणि अशोक बोंचं खूप आभार मानतो। IPL पेक्षा कमी नव्हतं म्हणणं, खूप खूप धन्यवाद त्याबद्दल। आणि आमचा पूर्ण प्रयत्न होता की एक आपण नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलची टुर्नामेंट इथं करावी आणि ॲक्च्युली सर्व नियम किंवा ज्या सर्व गोष्टी आम्ही इथं केल्या ते त्याच लेवलचे आपण प्रयत्न केला, इन्क्लुडिंग ग्राउंडची प्रिपरेशन तयार करणं, सर्व अंपायर्स लोक सर्व BCCIचे होते, सर्व जे नियम होते ते ICCच्या बेसिसवरतीच आपण इथं पूर्ण ती गेम केला। खूप आनंद आहे, खूप अभिमानही आहे की खूप चांगली टुर्नामेंट झाली। सर्व प्लेयरांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचे रंग आपण बघितले। रोलर कोस्टर होतं, कोण पुढे जाईल, कोण फायनल जिंकेल याची शाश्वती शेवटपर्यंत आणली नाही आणि आय थिंक तेच सर्वात महत्त्वाचा विषय आणि तीच खरी ह्या टुर्नामेंटची सक्सेस मी म्हणेल। आणि सोबत फक्त प्लेयरच नाही पण प्रेक्षक, स्पॉन्सरर्स, टीम ओनर्स यांनी आणि माझे JDCAचे म्हणजे जळगाव डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व सहकारी आहे, सर्व मेंबर्स आहेत, त्यांनी जे खूप म्हणजे मजबूतीने आणि खुल्या दिलने पूर्ण सपोर्ट करून खूप खूप मेहनत घेतलेली आहे। त्याबद्दल त्यांचंही सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो, त्यांनाही खूप शाबाशी देतो आणि प्रेक्षकांना पर्टिक्युलरली खूप खूप अभिनंदन पुनश्च आणि धन्यवादही करतो की ते सर्व इथं थोडं लांब होतं आमचं व्हेन्यू, पण तरी ते सर्व इथे आले आणि त्यांनी प्रत्येक गेमचा आनंद घेतला। आणि फायनलला तर तुम्ही सर्वांनी बघितलंच, म्हणजे आमच्याकडे जागा कमी पडली, तर तोही एक आमचा आनंद आहे की वी विल टेक दॅट ॲज म्हणजे काय म्हणतो ना, ती सक्सेसची पावती म्हणून आम्ही ते स्वीकारू। फार जास्त अभिमान होतोय, मी फार जास्त खुश आहे की मी या टीमचा ओनर आहे आणि मी ही टीम सिलेक्ट केली आहे। प्रत्येक प्लेयरला ऑप्शन मध्ये हे केलंय, परचेस केलंय, तर मला फार गर्व आहे आणि फार अभिमान आहे की मी जळगाव कोकटा किंग्सचा ओनर आहे आणि आमची टीम विजयी झाली।